नमस्कार मंडळी. होळी म्हणजे रंगाची उधळण, आनंदाचा क्षण आणि चटपटीत पदार्थाची मेजवानी. आणि यामुळे मी आज तुमच्यासाठी दोन रेसिपी घेऊन आले आहे. एक म्हणजे चंद्रकला आणि दुसरी रंगबेरंगी चटपटीत पापडी चाट. होळीला नेहमी भुजिया बनवतात, पण यावेळी काहीतरी आपण खास ट्राय करूया. आज मी तुम्हाला दाखवणार आहे होळी स्पेशल चंद्रकला. डबल लेअर, भरपूर मावा स्टफिंग आणि परफेक्ट खुसखुशीत टेक्स्चर. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. चंद्रकला बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 2 कप मैदा घालून घेऊ. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे. तसेच 4 चमचे मी तूप गरम करून घेतले होते ते घालून घेऊ. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. तूप आहे ते मैद्याला पूर्णपणे व्यवस्थित असे कोट व्हावे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जर याचा गोळा तयार करून घेतला तर अशा पद्धतीने याचा गोळा तयार व्हायला पाहिजे. म्हणजे तुपाचे जे आपण यामध्ये प्रमाण घातले आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि याचा अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे 2 कप मैद्यासाठी कमीत कमी अर्धा कपच आपल्याला पाणी लागेल. कारण आपल्याला इथे मैदा मळत असताना अगदी घट्टसर असा मळायचा आहे. बिलकुल पण सैलसर नसायला पाहिजे. इथे माझा मैद्याचा व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे. आता काय करायचं, यावरती एखादा सुती कपडा पाण्यामध्ये भिजवायचा, तो गच्च पिळायचा आणि यावरती झाकून ठेवायचे. म्हणजे मैदा बिलकुल पण सुकणार नाही. इथे मी एक पॅन घेतला आहे. यामध्ये आपल्याला पाव किलो खवा घालून घ्यायचा आहे आणि खवा आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर भाजून घ्यायचा आहे. आता हे 4 ते 5 मिनिट आपल्याला फक्त हा परतून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर खवा नसेल तर घरच्या घरी खवा कसा तयार करायचा हे मी अगोदरची रेसिपी पोस्ट केली आहे ना गुजियाची, त्यामध्ये सांगितले आहे. जाऊन नक्की चेक करा. इथे साधारण 4 ते 5 मिनिट मी खवा आहे तो परतून घेतला आहे. आता हा पूर्णपणे थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा. याच पॅन मध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतले आहे. यामध्ये आता 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा. साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला फक्त हा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपण चंद्रकलेसाठी स्टफिंग बनवत आहोत आणि त्यामध्ये जर आपण कच्चाच रवा घातला तर काय होईल, दाताखाली तो कचकच लागेल. यासाठी आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजून झाल्यानंतर हा आपण थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आता याच पॅन मध्ये काय करायचं, 1 चमचा आणखी साजूक तूप घालायचे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घेऊ शकता. इथे मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतले होते आणि 1 चमचा आपल्याला चिरंजी घालून घ्यायची आहे. आता हे पण साधारण एखादा मिनिट फक्त तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. इथे खवा होता तो मी अशा पद्धतीने हाताने थोडासा मोकळा मोकळा करून घेत आहे. आपण जेवढं काही साहित्य पॅन मध्ये गरम करून घेतले होते ते पूर्णपणे थंड करून नंतरच यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये जो भाजलेला रवा होता ना तो घालून घेऊ. तसेच आता यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊ. परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि सर्वात शेवटी आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. आपल्याला इथे सर्व साहित्य थंड करून घ्यायची काय गरज आहे. जर आपण सर्व साहित्य गरम गरमच खव्यावरती घातलं तर काय होतं, खवा आणखी पगळू शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे साहित्य थंड करायचे आणि नंतरच ते घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आपण जो घरगुती खवा बनवला होता तो मिल्क पावडर पासून बनवला होता आणि त्यामध्ये साखरेचे प्रमाण असते. आणि हा मी खवा आहे तो बाहेरून विकत आणलेला वापरला आहे. तर इथे साखर आहे ती त्यानुसार घालायची. म्हणजे जर आपण घरी खवा बनवला असेल तर साखरेचे प्रमाण जरा थोडेसे कमी घ्यायचे आणि बाहेरून जर खवा विकत आणलेला असेल तर त्यामध्ये बिलकुल पण साखर नसते, म्हणजे हलकासा गोडवा असतो. त्यासाठी आपल्याला साखर त्यानुसारच घालून घ्यायची आहे. इथे मी मैदा 20 ते 25 मिनिट भिजवून घेतला आहे. आता काय करायचं, मैदा आहे तो एक वेळेस मळून घ्यायचा. ही स्टेप करणे पण इथे गरजेचे आहे, कारण मैदा व्यवस्थित असा भिजेल तेवढी आपली जी भुजिया आहे ती खुसखुशीत बनतात. यासाठी पिठामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. गुजिया बनवण्यासाठी आपण एकच पुरी वापरतो, पण इथे आपण चंद्रकला बनवणार आहोत. यासाठी आपल्याला इथे 2 पुरीची आवश्यकता आहे. आता पुरी लाटून झाली की वाटीच्या सहाय्याने इथे मी गोल त्याला शेप देऊन घेत आहे. त्याकडे जर अशी वाटी अवेलेबल नसेल तर काय करायचं, ग्लास घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने पण तुम्ही याला गोलाकार शेप मध्ये कट करून घेऊ शकता. इथे दोन्ही पण पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता काय करायचं, एकदम लास्टचे एज असते ना त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे. पाणी लावून झाले की एका पुरीवरती आपल्याला स्टफिंग ठेवून घ्यायचे आणि दुसऱ्या पुरीने खालची पुरी आहे ती कव्हर करून घ्यायची. म्हणजे दोन्ही पुरी आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला सील करून घ्यायचे आहेत. इथे पुरी सील करत असताना अगदी परफेक्ट अशी करा, नाही तर काय होतं, तेलामध्ये आपण हे तळण्यासाठी सोडल्यानंतर ती फुटून सारण बाहेर येऊ शकते. आता याला आपल्याला मुरड घालून घ्यायची आहे. पहिलं फोल्ड करायचं, नंतर अंगठ्याच्या साहाय्याने बाहेरच्या साईडला पिंच करायचं, परत फोल्ड करायचं. अशाच पद्धतीने आपल्याला याला मुरड घालून घ्यायची आहे. तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा इथे. फोल्ड करायचं, अंगठ्यानं पिंच करायचं, नंतर फोल्ड करायचं. अशा पद्धतीने इथे सुरेख अशी चंद्रकलाची डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी याला मुरड घातली आहे.
अगदी परफेक्ट. आता सर्व चंद्रकला आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. एक एक करून चंद्रकला यामध्ये घालून घेऊ. एका साईडने 2 मिनिटासाठी फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं, चंद्रकला पलटून दुसऱ्या साईडने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे गॅस कुठेही वाढवायचा नाही. मीडियम हीटवर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला चंद्रकला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खुसखुशीत होतात. तुम्ही इथे बघू शकता चंद्रकला व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत आणि त्याला कलर तर किती सुरेख आला आहे. अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे आपली होळी स्पेशल खुसखुशीत चंद्रकला. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. वा, बघा किती सुंदर आणि खमंग चंद्रकला तयार झाली आहे. आता दुसरी रेसिपी म्हणजे एकदम रंगीत, सुंदर आणि टेस्टला जबरदस्त अशी होळी स्पेशल पापडी चाट. आणि विशेष म्हणजे यामध्ये मी कुठलेही आर्टिफिशियल कलर न वापरता 3 नैसर्गिक कलर वापरले आहेत. रेसिपी पूर्णपणे घरच्या घरी हेल्दी आणि केमिकल फ्री आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा. चाट दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीला जबरदस्त आहे. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. हिरव्या पुरीसाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे. पाणी उकळले की काय करायचं, पालकाचे स्वच्छ धुतलेले पाणी आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 4 ते 5 मिनिट फक्त हे आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाले की काय करायचं, एक मिक्सरचे भांडे घ्यायचे, त्यामध्ये पालक आणि थोडेसे पाणी घालून हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता ही प्युरी एका वाटीमध्ये काढून घेऊ. याच मिक्सरच्या भांड्यात बीटरूटचे काही मी काप करून घेतले होते ते घालायचे. तसेच आता यामध्ये 2 चमचे पाणी घालून आपल्याला हे पण मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे. मिक्सर मधून फिरवून झाले की काय करायचं, हे गाळणीमधून गाळून घ्यायचे, कारण कधी कधी काय होतं, बीटरूटचे छोटे छोटे यामध्ये काप राहू शकतात. यासाठी आपल्याला हे गाळून घेणे गरजेचे आहे. आणि हा बीटरूटचा जो चोथा असतो ना, तो पण आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. इथे बीटरूटची पण प्युरी तयार आहे. आता एक बाउल घ्यायचा, यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. मैदा घालून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. जे आपण पालकची प्युरी बनवून घेतली होती ना, ती यामध्ये थोडे थोडे करून घालायची आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळत असताना तो घट्ट आणि स्मूथ असा मळून घ्यायचा. पालकामुळे याला नैसर्गिक हिरवा कलर येतो. आता हे साईडला ठेवून देऊ. आता याच बाउल मध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. मैदा घालून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता यामध्ये आपण जी बीटरूटची प्युरी बनवून घेतली होती ना, ती घालून घ्यायची आणि याचा पण आपल्याला घट्ट आणि स्मूथ असा गोळा मळून घ्यायचा आहे. बीटमुळे याला रेड कलर येतो. आता याच बाउल मध्ये आपल्याला आणखी एक वेळेस मैदा घालून घ्यायचा आहे. तसेच चवीनुसार मीठ आणि पिवळा कलर येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. हळद मिक्स करून झाले की यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि घट्ट आणि स्मूथ असा गोळा मळून घ्यायचा. इथे तिन्ही प्रकारचे गोळे मळून झालेले आहेत. आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. यासाठी इथे मी एक लाल कलरचा गोळा घेतला आहे. याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना बिलकुल पण जाड नका ठेवू, अगदी पातळ अशी लाटून घ्यायची. चपाती लाटून झाली की इथे माझ्याकडे कटर आहे, याने मी गोल गोल अशा छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेत आहे. पुऱ्या करून झाले की काय करायचं, काटे चम्मच घ्यायचा आणि त्याने आपल्याला याला होल पाडून घ्यायचे आहेत. कारण आपण इथे पाणीपुरी नाहीत बनवत, पापडी चाट बनवणार आहोत आणि पापडी चाट बनवत असताना त्या पुऱ्या आहेत त्या फुगल्या नाही पाहिजे, यासाठी आपल्याला इथे असे होल तयार करून घ्यायचे आहेत. आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते. आता जो येलो कलरचा उंडा होता ना, त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. इथे पिवळा कलर येण्यासाठी हळदीचा खूपही नका वापर करू, नाहीतर काय होईल, पुऱ्या आहेत त्या कडवट बनतील. यासाठी आपल्याला फक्त छोटा अर्धा चम्मच इथे हळद घालून घ्यायची आहे. आता ह्याच्या ज्या पुऱ्या आहेत ते मी कटरने कट करून घेत आहे आणि सेम आपण मगाशी जसं काटे चम्मचच्या साह्याने याला होल करून घेतले होते ना, सेम तसंच या पण पापडीला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जर तेलामध्ये या पापडी सोडल्या ना, त्या बिलकुल पण फुगल्या नाही पाहिजे. आता हे आपण मी डिश मध्ये काढून घेते. पालक प्युरी घालून आपण जो उंडा तयार करून घेतला होता ग्रीन कलरचा, आता याची पण आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी आपण चपाती पातळ लाटाल तेवढी त्याची पापडी आहे ती अगदी परफेक्ट बनेल, म्हणजे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनेल. आता इथे पण मी काटे चम्मचच्या साह्याने याला होल पाडून घेत आहे. हे पण मी डिश मध्ये काढून घेते. आता इथे मी तेल गरम करून घेतलंय, यामध्ये आपल्याला एक एक पापडी घालून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की होळी स्पेशल रंगबेरंगी किती सुरेख अशा ह्या पापड्या दिसत आहेत. पाहता क्षणी खाव्याशा वाटाव्या इतक्या सुंदर दिसत आहेत. एक साधारण 2 ते 3 मिनिट मीडियम हीट वर आपल्याला ह्या पापड्या फ्राय करायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पापड्या मी फ्राय करून घेणार आहे. इथे आपण आर्टिफिशियल कलरचा वापर न करता नॅचरल कलरचा वापर केला आहे आणि दिसायला पण ह्या खूप सुरेख दिसतात, तेवढंच खायला पण खूप मजा येते. या पण पापड्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता काय करायचं, हे आपण आपल्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत.
इथे पापडी बनवून झालेले. आता आपण चाटसाठी बटाट्याचं सोपं आणि झटपट सारण तयार करून घेऊ. सर्वात आधी 3 ते 4 उकडलेले बटाटे सोलून नंतर ते मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा धनेपूड घालून घेऊ, अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता. आता हे हाताने सगळं छान मिक्स करायचे आणि याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा. हा गोळा आता सर्विंग डिश मध्ये ठेवून घेऊ. यावर आता भरपूर सारे दही घालून घेऊ. तसेच गोड चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे. चटणी घालून झाली की यावरती आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेऊ. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. सर्वात शेवटी यावरती जी बारीक शेव असते ना चाटसाठी वापरली जाते ती यावरती घालून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला बटाट्याचा बेस तयार आहे. आपण जे पापडी तयार करून घेतल्या होत्या ते पण यामध्ये ठेवून घेऊ. किती सुंदर आणि कलरफुल अशी ही आपली डिश दिसत आहे. मंडळी, अशी आपली होळी स्पेशल रंगीत पापडी चाट तयार झाली आहे. नैसर्गिक रंगाने बनवलेली ही चाट दिसायलाही सुंदर आणि चवीलाही एकदम भन्नाट लागते. या प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपी बनवून झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या आजच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.